ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं राजकीय पक्ष, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांना निवडणूक विषयक तसंच प्रचारासंबंधी विविध परवानग्या प्राप्त करणं सोयीचं व्हावं, याकरिता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्या प्रकारे जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये एक खिडकी योजना राबवण्यात येते, त्याच धर्तीवर महापालिकेतही एक खिडकी योजना तात्काळ कार्यान्वित करावी अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून सर्वच राजकीय पक्षांसह अनेक इच्छुक उमेदवारांची जोरात तयारी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगानं आचारसंहिता लागू केल्यानंतर राजकीय पक्ष तसंच उमेदवार कामाला लागलेत. त्यानुसार पदयात्रा, वाहन व्यवस्था, जाहीर सभा, कोपरा सभा, प्रचार सभेसाठी मैदान परवाना, लाऊडस्पीकर परवानगी आदी विविध परवानग्या राजकीय पक्ष आणि उमेदवारांना सहज उपलब्ध होणं गरजेचं आहे. अत्यंत तोकड्या वेळात अनेक गोष्टी जमवायच्या असतात, त्यामुळे उमेदवार अक्षरशः मेटाकुटीला येतात. विनाकारण सर्व प्रभाग समित्यांमध्ये फिरायला लावून त्यांना त्रास होईल अशी कृती करू नये. फारच कमी कालावधीसाठी ही व्यवस्था करावी लागणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडून सूचित करण्यात आल्याप्रमाणे सर्व संबंधितांनी नमूद केलेल्या आवश्यक कार्यपद्धतीचा अवलंब करून सर्व परवानग्या बिनचूक आणि विहित कालावधीत घेण्याची कार्यवाही करण्यासाठी एक खिडकी योजना कक्ष सुरू करण्यात यावा, ज्यामुळे निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना लागणाऱ्या परवानग्या, ना हरकत प्रमाणपत्र विहित कालावधीमध्ये एकाच ठिकाणी मिळण्याची व्यवस्था होऊ शकेल. प्रशासनानं इंग्रजकालीन कार्यपद्धतीचा त्याग करून उमेदवारांना सोयीचं होईल अशा पद्धतीचा अवलंब करावा अशी अपेक्षा मनसेनं व्यक्त केली आहे. त्यानुसार महापालिकेनं एक खिडकी योजना राबवून महापालिका निवडणुकीला उभ्या राहणाऱ्या उमेदवारांना सहकार्य करावं, ही फार काही अवघड गोष्ट नाही. प्रशासनाने आमच्या मागणीचा सकारात्मक दृष्टीनं विचार करून एक खिडकी योजना तात्काळ कार्यान्वित करावी अशी मागणी निवेदनाद्वारे मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे. आज आम्ही महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि त्याच्या मागचं कारण असं आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि अनेक इच्छुक उमेदवारांना NOCs घेण्यासाठी विविध प्रभाग समितीमध्ये फिरावं लागतं. तो आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की सर्वच प्रभाग समितीच्या NOCs एकाच जागी मिळाव्या, एक खिडकी योजनेची सुरुवात करावी. सो आज आम्ही त्यांना मागणी केली होती की एक खिडकी योजना ही सुरुवात ठाणे महानगरपालिकेत त्याची सुरुवात व्हावी. आयुक्तांनी तात्काळ त्या गोष्टीला मान्यता दिली आणि उद्यापासून ठाण्यातल्या जेवढ्या परवानग्या आहेत, जेवढ्या इच्छुक उमेदवारांना लागणाऱ्या परवानग्या आहेत, त्या एकाच जागी मिळतील, त्याची घोषणा ते आज संध्याकाळपर्यंत करतील.